पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझं लक्ष आहे त्याच्यावर खरंच। त्याला जाब विचारणारच आहे मी, पण माझा राग तुझ्यावर आहे वेदांत। मी मान्य करतो आई, मी चुकलो। आपण बोलूयात ना, तू शांत हो नाही। आय नो उशीर झालाय, पण आई मी सगळं समजावतो ग तुला, प्लीज। मला काही समजून घ्यायचं नाहीये आई। ऐकून तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलंत ना। आता खबरदार माझ्या मागे मला समजवायला आलात तर मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाहीये। आई 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 ताई, एक गोष्ट लक्षात घे, तू हो म्हणाली नाहीयेस। तू तो निर्णय आई आणि अण्णांवर सोडलायस। हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये। तू सांगू शकतेस त्यांना, आई आणि अण्णा सगळं समजून घेतील। पण तू का हो म्हणतेस या लग्नाला? अगं, सगळ्यांना ते स्थळ योग्य वाटलं। मला वाटलं ठीक आहे, हरकत नाही। पण गोष्टी अशा घडत गेल्या ना की माझ्या हातात काहीच नव्हतं। तिकडे विक्रांत प्रेमात पडला आणि घरात हे स्थळ आलं जे सगळ्यांना पसंत होतं। विक्रांतने मला प्रपोज केलं होतं, पण माझा विश्वास नाही बसला ग। पण तो किती सिरियस आहे समजलं आणि मन त्या दिशेने धावायला लागलं। ताई, एक सांग, तो तुझ्यासाठी जीव द्यायला निघाला होता म्हणून तर सिंपती वाटत नाहीये ना? म्हणजे तो स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईल याची भीती तर नाहीये ना? नाही अमूल्य, असं अजिबात नाही। उलट या बाबतीत माझे विचार खूप वेगळे आहेत। मला त्याचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये। अगं, ही तर इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे। एक्झॅक्टली। लग्न कर नाही तर मी जीव देतो, ही बळजबरी झाली। हो ना, म्हणजे उद्या जर त्याच्या मनासारखं नाही झालं तर असाच वागणार आहे का तो? हा प्रश्न होताच माझ्या मनात। हा ना भ्याडपण आहे, मी याला प्रेम नाही मानत। पण मग तरी सुद्धा तू त्याचा विचार करतेस? हो, कारण त्याला त्याची चूक कळलीये। या एका चुकीतून तो काहीतरी शिकलाय। त्यांनी माफी पण मागितली, उथळ नाही येतो, आप राखून बोलला माझ्याशी। म्हणजे बघ ना, कधी त्यांनी घरी येऊन गोंधळ नाही घातला, माझ्या कॉलेजला नाही आला। त्या दिवशी मंदिरात सुद्धा हेच म्हणत होता, मी चुकलो, मला माफ कर, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला। मग तू लग्नासाठी विचार का नाही केला विक्रांतचा? अमूल्य, अगं कसं करणार? आपण यावर बऱ्याचदा बोललोय। तो कुठे, आपण कुठे? तो मला एक्सेप्ट करेल, पण त्याच्या घरचे खूप फरक आहे ग। आपलं घर, आपले संस्कार, आपलं स्टेटस, त्यांचं स्टेटस, यात जमीन आसमानाचा फरक आहे। पण मग त्याच्या घरच्यांनी, आपल्या घरच्यांनी, सगळ्यांनी लग्नाला परमिशन दिली, सगळं जुळून आलं, मग करशील विक्रांतची लग्न?
ताई तू परत उत्तर द्यायला वेळ घेतेस. हे बघ, काहीच कन्फ्युजन नाहीये. सॉफ्ट कॉर्नरने सुरुवात झाली म्हणजे नक्कीच तुला त्याच्याबद्दल काहीतरी वाटू लागलं, हो ना? हो, सुनबाई येतील आता. अजून किती काळ असा सुतकी चेहरा करून बसणार आहात तुम्ही? मग काय करू मी? नूतनताईंचा चेहरा डोळ्यासमोरूनच जात नाहीये. इतक्या उतावीळपणे तुम्ही सगळं खरं खरं सांगून टाकाल हे खरंच वाटत नाहीये मला. यात कसलं राजकारण? राजकारणाच्या जीवावरच चाललंय हे सगळं. हा बंगला, या गाड्या, हे दागदागिने, सगळा ऐशोआराम. अहो, पण म्हणून काय कुठेही करायचं का? विक्रांत आता बरा झालाय. इनफॅक्ट आद्या तर म्हणत होती वेदांत किती काळजी घेतोय विक्रांतची. सगळं निस्तरत आलं होतं, पण तुम्ही काय निस्तरत आलं होतं? सांगा ना, काय निस्तरत आलं होतं? आपली लेक धमकी देऊन गेली होती आम्हाला. आठवतंय मी 10th मध्ये होते आणि एक मुलगी कायम फर्स्ट यायची. तिच्यासोबत काय केलं होतं मी, आठवतंय ना? पुन्हा तिने तसंच काहीतरी केलं असतं तर? त्यावेळी पोरगी गरीब घरातली होती म्हणून प्रकरण थोडक्यात निभावलं. पण यावेळी लवकरात लवकर आपण योग्य पावलं उचलली नाही आणि सारिका जर पुन्हा काहीतरी करून बसली तर निस्तरताना नाकी 9 येतील आपल्या. कळतंय का? एखादी गोष्ट तिला हवी असेल तर त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते हे नव्याने सांगायचंय का तुम्हाला? तुम्हीच एवढं लाडवून ठेवलंय तिला. हो, मग बाप आहे मी तिचा. तुम्ही विसरताय का? ती जन्माला आली तेव्हा पहिल्यांदा निवडणूक जिंकलो होतो आम्ही. तुम्ही आता बघाच. सुनबाई आलात? तुमच्या घरी जाऊन आलो आम्ही, बोलणी करून आलो. विक्रांतचा हात सारिकासाठी मागून आलो. आता बघूया पुढे काय होतं ते. आलोच. सारिकाच्या कानावर ही गोड बातमी घालून येतो. पप्पा बरोबर बोलतात. माझ्या एवढी सुंदर बायको विक्रांतला शोधून सुद्धा सापडणार नाही. इम्पॉसिबल. विक्रांत असा माझ्या बाजूला उभा असेल आणि सगळेजण फक्त आमच्या दोघांकडेच बघत असतील. विक्रांत, you're mine. You're mine forever. आपलं लग्न ठरलंय, फक्त कधी होणार आहे ते माहित नाही. पण डोंट वरी, माझे पप्पा आहेत ना, मी त्यांना सांगते लवकरात लवकर आपल्या लग्नाची डेट फिक्स करायला. हे पण हनीमूनला कुठे जाणार? इटली, वेनिस, न्यूयॉर्क की लंडन? सारिका, पप्पा कशी दिसते?
माझीच नजर लागेल तुला बेटा. पण आता एक ऐकशील? पप्पा, तुम्हाला माहिती आहे मी फक्त तुमचंच ऐकते. मग ही साडी, हे दागिने, हा सगळा पसारा आवरून ठेव. तुझा आनंद असा ओसंडून वाहू देऊ नकोस जगासमोर. जगासमोर इथे कोण आहे? कोणीच तर नाहीये. सुनबाई याच घरात राहते. तिने येता जाता तुला बघितलं तर तिची म्हणजे विक्रांतची फॅमिली अशी दुःखात असताना तुझं हे असं हसणं खिदळणं बरं दिसतं का? तुझा उतावीळपणा हाच तुझा शत्रू आहे. आणखी एक गोष्ट, इथून पुढे लग्न होईपर्यंत तू पुढे पुढे करायचं नाहीस. ही सोयरीक मीच जुळवून आणली आहे असं सतत वाटत राहिलं पाहिजे. त्या वानखेडेंवर मी उपकार करतोय असं वाटलं पाहिजे. लक्षात येतंय? कसं आहे बेटा, तू अति उत्साहाच्या भरात काहीतरी चुकीचं करून बसलीस तर हे जे सगळं मी जुळवून आणलंय ना, ते फासे उलटे पडायला फार वेळ लागणार नाही. आणि वेदांच्या समोर तर नाहीच नाही. फार हुशार आहे तो. बापावर गेलाय त्याच्या. पण मी समोर आहे, मी बोलणी करतोय म्हणून तो मान देईल आपल्याला. आणि बेटा, तू कशाला काळजी करतेस? जे करायचंय ते मी केलंय. आरती आणि विक्रांतचं लग्न आता होणे शक्य नाही. ते होऊ नये म्हणून तर मी नूतन वहिनींना सगळं जाऊन स्पष्ट सांगून आलो. आता फक्त तू एक काम करायचंस, धीर धरायचास. आग लागलीये पण त्यात तुझे हात भाजता कामा नयेत. काहीही झालं तरी चेहरा गंभीरच ठेवायचा. ही एक गोष्ट बेटा तू माझ्याकडून शिकूनच घे. मी बघ, माझ्या मनात काहीही चालू असलं तरी ते बाहेर कधीच कुणाला कळू देत नाही. हो पप्पा. पप्पा, आय लव्ह यू. यू आर वर्ल्ड्स बेस्ट पप्पा. असे कसे रे पप्पा तुझे? आय एम सॉरी, पण ते असं कसं करू शकतात? इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे ही. आणि आपण घरात परत परत सगळ्यांना हेच सांगत आलोय की माझ्या आईला यातलं काहीही कळता कामा नये. सार्थक, मला मान्य आहे तुझ्या पप्पांचे आणि माझ्या बाबांचे चांगले संबंध होते. मी हेही मान्य करते की सारिकाला विक्रांतशी लग्न करायचंय. पण त्यांना हीच वेळ मिळाली. थोडं थांब. आद्या, सॉरी. हे बघ आद्या, आपल्या घरात पप्पांना कोणीच विरोध करू शकत नाही. इथला कायदाच आहे तसा. मम्मा थोडंफार बोलू शकते पण तिलाही लिमिटेशन्स आहेत. पप्पा आणि त्यांचा स्वभाव. अगं म्हणूनच तर मी वेगळा व्यवसाय निवडला. सार्थक, आपलं लग्न झालंय, आपल्या मर्जीनेच झालंय. पण या नात्याचा आता वापर केला जातोय असं नाही वाटत तुला? माझे पप्पा सारिकासाठी काहीही करू शकतात. तूच सांग आपण काय करू शकतो? आपल्या हातात काहीच उरलेलं नाहीये. पप्पांनी सगळं सांगितलं असेल. हे बघ, ते बोलणी करायला गेले इथपर्यंत मी समजू शकते. पण त्यांनी जर सांगितलं असेल की विक्रांतने गॉड, दादा वारंवार हेच सांगत आलंय की
आईला यातलं काही कळता कामा नाहीये. पण मग ते आई समोर विक्रांत बद्दल काही बोलून बसले असतील तर? मी घरी फोन करते. नको आईला नको, माझी हिम्मत नाही होणार. मी विक्रांतला करू का? नाही तर मी दादाला करते ना. आद्या जे काही घडलंय ते आपण चेंज नाही करू शकत. आता तू आजची रात्र वाट बघ, कळेलच वेदांत किंवा विक्रांतकडून तुला. मग जे शक्य असेल ते करू आपण. हे सगळं खूप भयंकर आहे आणि पुढे अजून भयंकर होणार आहे. ताई अगं किती उशीर केलास तू. आईने तारखा काढून आणल्यात, गौतमच्या आईने पूजा घातलीये, सगळेजण लग्नाची तयारी करतायत आणि हे बघ, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला हे घरी सांगायलाच हवं. कसं सांगणार? कसं म्हणजे जसं मला सांगितलंस तसंच दोघांना सांग. नाही नाही अगं, आई आणि अण्णांना खूप वाईट वाटेल. ते म्हणतील गोष्टी इतक्या पुढे गेल्या आणि तू आत्ता सांगतेस. मग ह्यापेक्षा जास्त पुढे गेले की सांगणार आहेस का तू? हे बघ, आई आणि अण्णांना आत्ता वाईट वाटेल, पण त्याही पेक्षा जास्त वाईट त्यांना तेव्हा वाटेल जेव्हा त्यांना हे कळेल की त्यांची मुलगी खुश नाहीये. तू एका अशा माणसाशी लग्न केलं जो तुला आवडत सुद्धा नव्हता. दुप्पट दुःख होईल त्यांना. अण्णा नेहमी म्हणतात की माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून काहीच लपवून ठेवू शकत नाही. पण माझी हिम्मत नाही होते ग. मग हिम्मत कर, आपण दोघे मिळून बोलू. तू एकटी बोल असं मी तुला म्हणतच नाही, पण हे बघ, तू आत्ताच सांग, जास्त उशीर करू नकोस. आपण योग्य वेळ बघू आणि हा विषय काढू, आणि त्यानंतर ते जो काही निर्णय घेतील तो मान्य करू. कारण अण्णा आणि आई तोच निर्णय घेतील ज्याने सगळ्यांना सुख मिळेल, सगळे आनंदी होतील. ताई, देवाकडे एवढंच मागते की तुझ्या मनोकामना पूर्ण हो आणि तू कायम आनंदी आणि सुखी राहावं. आई आई आई, आपण प्लीज एकदा बोलूयात ना. मला या विषयावर कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. आई सॉरी, चुकलो मी. तू हवं तर माझ्यावर ओरड, रागव, मार, सगळा राग काढ. प्लीज माझं एकदा ऐकून घे, फक्त एकदा. आता आता कशासाठी? बाहेरच्यांनी येऊन सांगितल्यानंतर आता तुला इच्छा झाली आहे माझ्याशी बोलायची? आई मी प्रेमात पडलो ग. मला नाही कळलं कधी ती मला आवडू लागली. आई, आणि आरती अशी मुलगी आहे ना, किती खबरदार त्या मुलीचं नाव माझ्या समोर घेतलंस तर. असा कसा वेडा झालास रे तिच्या प्रेमात? अशी काय भुरळ घातली तिने तुला? असं कसं तिने माझ्या मुलाला प्रेमात पाडलं? कोण आहे कोण ती? तिची आणि आपली काय बरोबरी आहे सांग ना
अरे विक्रांत, त्या मुलीमुळे आज तू जीव द्यायला निघालायस, तरी सुद्धा मला सांगतोयस ती मुलगी अशी आहे, ती मुलगी तशी आहे. आई, या सगळ्यात तिचा काहीच दोष नाहीये, तिची काहीच चूक नाहीये. तिने मला स्पष्टपणे सांगितलं होतं, ती चांगली आणि मी वाईट, हो ना? यापुढे या घरामध्ये त्या मुलीचं नाव अजिबात घ्यायचं नाही.